श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, अधिक मास जो अधिक महिना आहे हा चालू आहे आणि अधिक महिन्यामध्ये विष्णू याग आपल्याला करायचा आहे। आता हा जो याग आहे हा कधी करावा, कशा पद्धतीने करावा, याग करत असताना कोणते मंत्र स्तोत्र आपण म्हणावे, तसेच याग करून झाल्यानंतर जी रक्षा असते त्या रक्षाचं काय करावं, ही पूजा जी असते आपण मांडावीच का किंवा आपल्या देवघरासमोर सुद्धा करू शकतो का, पूजा मांडणी आपण कधी उचलावी, ही संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। आणि या सेवेचं अधिक फलप्राप्ती आपल्याला मिळणार आहे। नक्कीच महिलांनो, तुम्हाला सांगेल, तुम्हाला काहीही सेवा करणं शक्य नाही तर जो विष्णू याग आहे तो आपल्या घरात करायचाच आहे। तर आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, जो विष्णू याग असतो त्याचं खूप महत्त्व मानलं जातं। हा याग आपण ब्राह्मण किंवा भटजी बाबा जे असतात त्यांच्याकडून सुद्धा आपण करू शकतो, पण आपल्याला शक्य झालं नाही तर आपण घरच्या घरी आपण स्वतः सुद्धा छोटासा विष्णू याग आपल्या घरामध्ये नक्कीच करायचा आहे। असं नाही की ब्राह्मणांनी नाही सांगितलं म्हणून करायचा नाही, आपण वेळ काढायचा। अगदी तुम्हाला एका महिन्यामध्ये तुम्हाला फक्त 2 तास आपल्याला द्यायचे, 1.5 किंवा 2 तास, ठीक आहे। आपल्या सेवेवर असतं, मंत्रस्तोत्र आपण किती म्हणावे त्यावर असतं शेवटी, पण तुम्हाला सांगेल हा याग आपल्या घरात व्हायलाच पाहिजे। नवग्रह पूजा देखील आपण करत असतो किंवा कुठल्याही गोष्टी करत असतो तेव्हा विष्णूंची पूजा होत असते। ब्राह्मण बाबांना बोलून आपण ही सेवा करत असतो, नवग्रह स्तोत्र सुद्धा त्यामध्ये येत असतं, म्हणून आपल्या घराची पूजा कुठेतरी होत असते। सामूहिक सेवा सुद्धा असतात केंद्रांमध्ये, पण तुम्हाला सांगू का, ही सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून ही सेवा आपल्या घरात आपल्याला करायचीच आहे, सगळ्यांनी करायची हे लक्षात घ्या। आणि बघा, आपण ही सेवा केव्हा करावी तर तुम्हाला सांगेल, आपली पौर्णिमा जी आहे ती येणार आहे। अधिक महिन्याची पौर्णिमा खूप महत्त्व आहे, म्हणून तुम्हाला सांगेल पौर्णिमेला नक्कीच आपण ही सेवा करू शकतो। आता तुम्हाला पौर्णिमेला सुत्तक असेल, विरती असेल, विटाळ असेल तर काही जमणार नाही तर काय करू, तर या महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जो दिवस साध्य होईल त्या दिवशी तुम्ही सेवा करावी। ही सेवा करत असताना दुपारी 12 ते 12:30 पण चालते, कधीही करा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करा, तुमचा वेळ काळ साध्य होईल त्या पद्धतीने त्या वेळेवर तुम्ही करू शकता, त्या वाराला तुम्ही करू शकतात। पण अधिक पुण्यप्राप्तीसाठी आपल्याला पौर्णिमेचा जो विधी असतो खूप सुंदर असतो, तिथी असतो तो, म्हणून आपण पौर्णिमेला करा असं आवर्जून तुम्हाला सांगेल, खूप त्याचा लाभ मिळेल। आता जी पूजा मांडणी आपण करणार आहोत ही पूजा मांडणी केली तरीही चालेल, पण बघा, सत्यनारायण पूजा आपण पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही करणार असणार तर सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये होत असते। सत्यनारायण पूजा केली आपण आणि त्यानंतर तिथे याग केला तरी सुद्धा चालेल, किंवा सत्यनारायणचा फोटो पूजा वगैरे मांडून ठेवली आणि याग केला, त्यानंतर सत्यनारायण पूजा केली, त्या पद्धतीने सुद्धा चालेल। तर आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेऊ, याग कशा पद्धतीने करावा, काय करावा, ती संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे। नक्कीच सगळ्यांनी अशा पद्धतीने याग आपल्या घरामध्ये स्वतः आपण करायचा आहे। ब्राह्मणांना बोलवून केला तर अतिउत्तम, नाही शक्य झालं तर आपण करा। चला मग सुरुवात करूया। इथे आपण सर्वप्रथम संकल्प करायचा आहे। संकल्प करत असताना आपलं नाव घ्यायचं आहे। नाव घेतल्यानंतर गोत्र, मी एक सेवेकरी इथे सांगावं, तुमची काही अडचण असेल तर श्रीहरी विष्णूंना ती सांगावी आणि या पद्धतीने मी त्या कामासाठी आज पूजा करत आहे किंवा याग करत आहे असं सांगावं, माझ्या घरात सुख समृद्धी नांदू द्या, ते सांगून आपण संकल्प सोडवायचा आणि नंतर यागाला सुरुवात करायची असते। हवन कुंड घेतलेलं आहे, त्यानंतर तांब्याची ताम्हणं जी आहे ती हवन कुंडाच्या खाली ठेवलेली आहेत। बघा, तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने ठेवायचं आहे, किंवा ही डिश जी असते ती मध्ये पण तुम्ही इथे ठेवू शकतात। त्यानंतर आपल्याला हवन करण्यासाठी याग विष्णू याग करायचा आहे, त्यासाठी आपल्याला सामग्री काय काय लागणार आहे, गाईचं तूप, समिधा नसतील तर 5 झाडांचे ज्या काड्या असतात त्या तुमच्याकडे असतील तरी चालेल, आंबा, वड, पिंपळ, या पद्धतीने इथे आपल्याला हवनासाठी स्वाहाकार करण्यासाठी काळे तीळ, जवस आणि साखर, त्यामध्ये हे जे आपण होम करत असतो बघा, ती सामग्री असते ती पण आपण यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे मिक्स करून घेऊ। आता आपण बघा, पूजा मांडावी का, तो पण प्रश्न असतो। जर पूजा मांडायची असते तर बघा, छोटीशी पूजा आपण देवघरासमोरच अशा पद्धतीने इथे मांडून घेतलेली आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे या पद्धतीने ठेवलेलं आहे। आता इथे मी ठेवलेलं जे आहे, इथे विठू रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे। तर ही न ठेवता तुम्ही इथे तुमच्या घरात जर सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तो पण ठेवू शकतात, किंवा मग तुमच्या घरामध्ये बालाजी भगवानांचा फोटो असेल तो तुम्ही पाठ मांडू शकतात,
किंवा सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही इथे विराजमान करू शकता, किंवा तो नसेलच तर बघा लक्ष्मी पाय चेपत आहे अशा पद्धतीने या स्वरूपात जो फोटो असतो तो सुद्धा इथे ठेवू शकतात. तर माझ्याकडे आता तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवत आहेत म्हणून मी विठू रुक्मिणीची मूर्ती आहे तीच घेतली आणि या मूर्तीची मी पूजा करत असते. जेव्हा पण मला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची असते तेव्हा आणि बाळकृष्णांची मी पूजा करत असते. या पद्धतीने आपण घेऊ शकतो. एकादशीला याच मूर्तीची पूजा करते म्हणून मी हीच मूर्ती इथे ठेवलेली आहे. तर या पद्धतीने मी इथे पाठ मांडलेला आहे. आता मी अभिषेक करण्यासाठी मूर्त्या घेईल, पण तुम्हाला दाखवण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला लागणार आहेत देवघरातले आणि बाळकृष्ण लागणार आहेत. त्यानंतर कळस मांडलेला आहे. तिथे कळस मांडत असताना खाली तांदूळ घेतले डिशमध्ये, नंतर कळस, नारळ. कळशावरती आपल्याला नागवेलीची 5 पानं ठेवायची आहेत. आता माझ्याकडे नाहीत म्हणून मी ठेवले नाहीत. कलशामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि पाण्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल, आपल्याला एक सुपारी, एक नाणं टाकायचं. या पद्धतीने कलश स्थापना करायची, कारण वरुण देवतांच्या साक्षीने आपण ही पूजा करत असतो, होम हवन करत असतो, म्हणून आपल्याला कलशसुद्धा स्थापित करायचा आहे. आता दिवा जो आहे तो तुपाचा इथे मी घेतलेला आहे. तर तुपाचा दिवा मी प्रज्वलित करेल नंतर, पण तुम्हाला दाखवण्यासाठी या पद्धतीने करू शकतात. आता समजाच बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असेल की ताई मला पाठ मांडायचा नाही, हा जो पाठ आहे हा मांडायचा नाही, तर मी याग करू शकते का? तर बघा नक्कीच तुम्ही करू शकतात. देवघर तुमचं आहे, देवघरामध्ये आपली बाळकृष्णांची मूर्ती राहते बरोबर. तर बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक आपण करून ठेवायचा आणि देवघरात विराजमान केलेली असते. त्यामुळे तुम्ही देवघरासमोर तुम्ही हा विष्णू याग जो आहे हा करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. तर आपण यागाला सुरुवात करूया आता. तर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दीप प्रज्वलित केल्याशिवाय आपली कुठलीही पूजा होत नाही. तर गणपती बाप्पा जे आहेत त्यांची मूर्ती आपण अभिषेकासाठी घेतलेली आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणता आलं तर नक्कीच गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपण अभिषेक करू शकतो, किंवा ओम गण गणपते नमः साधं पण आपण अभिषेक करू शकतो. पाण्याने, दुधाने, पंचामृताने या पद्धतीने तुम्ही करावा तरीही चालेल. तर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या पद्धतीने 11 वेळा आपण ओम गण गणपते नमः असं म्हणावं आणि अभिषेक करावा. त्यानंतर स्वच्छ अशा कापडने आपण गणपती बाप्पांची मूर्ती पुसून घ्यायची आहे. पुसल्यानंतर आपण गणपती बाप्पांना तांदूळाचं किंवा फुलांचं, पाकळींचं आसन दिलं तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने आसन द्यायचं आहे बाळ श्रीकृष्णांना. तर गणपती बाप्पांना आपण इथे विराजमान करावं. गणपती बाप्पांना विराजमान केल्यानंतर त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा आपण व्हायच्या आहेत. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. गणपती बाप्पांना आपण विराजमान केल्यानंतर आता आपल्याला जो दिवा प्रज्वलित केलेला आहे, दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याची पूजा करून घ्यायची, कारण दिव्याच्या पूजेशिवाय कुठलीही आपला याग असतो तो संपन्न होणार नाही, किंवा कुठलीही पूजा संपन्न होत नसते. म्हणून दिव्याला आपण हळदी, कुंकू, अक्षदा व्हायचं आहे, फुलं अर्पण करायचं आहे. त्यानंतर जो कलश आपण स्थापित केलेला आहे या कलशाची आपण पूजा करायची आहे. ही पूजा करत असताना आपण भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण करावं. जो कलश असतो तो स्थापित केलेला आहे इथे, याला हळदी, कुंकू, अक्षदा आपण व्हायचे आहेत. जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल, इथे जे काही असेल बालाजी भगवानांची म्हणजे मूर्ती असो, फोटो असो, किंवा विठू रुक्मिणींचा फोटो, मूर्ती जे तुमच्याजवळ असेल, जर तुम्ही ठेवलेलं असेल पूजेमध्ये, त्यांना पण आपण हळदी, कुंकू, अक्षदा, चंदन असेल तर चंदन आपण लावू शकतो. या पद्धतीने आपण पूजा करून घ्यायची आहे. स्वच्छ पुसून घ्यायचं आधी, नंतर पूजा करून घ्यायचं. त्यांना देखील आपण फूल अर्पण करायचं आहे इथे. ठीक आहे, या पद्धतीने करा. हार असेल तर हारसुद्धा तुम्ही परिधान करू शकतात. आता ही पूजा सगळी झाल्यानंतर आपल्याला इथे बाळकृष्णांची मूर्ती जी असते त्यांची स्थापना करायची आहे. बाळकृष्णांची मूर्ती असते तर तुम्हाला सांगेल, जेव्हा मूर्ती आपण स्थापित करत असतो तेव्हा पुरुष सूक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. की पुरुष सूक्त जर संस्कृतमध्ये येत असेल तर पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करावा, किंवा
प्राकृतमध्ये म्हणून अभिषेक करावा. नाहीच येत असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जर हा मंत्र नाही जमला तर अधिक मास असल्या कारणाने, पुरुषोत्तम मास असल्या कारणाने ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः. या पद्धतीने आपण मंत्र जप करत 108 वेळा हा मंत्र जप करत आपण अभिषेक करायचा आहे. आता तुम्ही अभिषेक करत असताना मी फक्त पाण्याने इथे दाखवत आहे. तुम्ही पाणी, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करू शकता. बाळकृष्णांची मूर्ती ही स्वच्छ अशी पुसून घ्या. तुमच्याकडे विठू रुक्मिणीची मूर्ती असेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. या पद्धतीने बाळकृष्णांना आपण विराजमान करा. त्यानंतर बाळकृष्णांना आपण अष्टगंध, हळदी, कुंकू या पद्धतीने त्यांची यथाशक्ती पूजा करायची आहे. इथे विराजमान करावं, नमस्कार करायचा आहे. या पद्धतीने बाळकृष्णांना आणि गणपती बाप्पांना फुलं अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कलशाला पण आपण फुलं अर्पण करूया. या पद्धतीने आता ही पूजा आपण केली. आता यानंतर आपल्याला यागाला सुरुवात करायची आहे. तर आपण हवनाला सुरुवात करणार आहोत. हवन प्रज्वलित करत असताना इथे आपल्याला गौरी सुद्धा घ्यायची आहे. गाईची गौरी असते बघा, शेणाची गौरी, ती घ्यायची आहे आणि समिधा ठेवायच्या आहेत. इथे आपण प्रज्वलित करत असताना, याग प्रज्वलित करत असताना आपल्याला कापूर आणि तुपाचा वापर करायचा आहे. आणि याग जो आपण प्रज्वलित करत असतो, हवनकुंड जे आपण प्रज्वलित करतो तेव्हा ते फुंकायचं नाही. अग्नी प्रज्वलित करण्यासाठी हे लक्षात ठेवायचं. आपण कधीही कापुरानेच प्रज्वलित करावा. आणि प्रज्वलित करत असताना जो दिवा आपण देवाच्या पूजेसाठी ठेवलेला आहे वरती, तर या दिव्या, हा जो वरती दिवा आहे, या दिव्यानेच आपल्याला हे जे हवन असतं हे प्रज्वलित करायचं असतं. हे लक्षात ठेवा. या पद्धतीने आपण प्रज्वलित करावं. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. आता हवनकुंड यागासाठी प्रज्वलित केलेलं आहे. याला चांगली पेट येऊ द्यायची आहे. आता इथे हवन आपण प्रज्वलित केलेलं आहे. हवन प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सांगेल, सर्वप्रथम हवनाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. हवन पूजा करत असताना ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः असा मंत्र जप करावा आणि नमस्कार करायचा. हवनकुंडाला नमस्कार करावा. आणि त्यानंतर आपल्याला हवनकुंडाला नमस्कार करून आपल्याला आहुती द्यायची आहे. गणपती बाप्पा त्यांची आहुती द्यायची आहे तुपाने. कारण तूप टाकल्यानंतर आपला याग जो असतो तो सुरुवात होतो आणि हवनाला छानसे असे अग्नी प्रज्वलित होत असतो. म्हणून बघा, इथे तूप आणि कापूरचा वापर करून आपण प्रज्वलित करावा. आता 11 वेळा ओम गण गणपते नमः म्हणून आपल्याला आहुती द्यायची. गणपती बाप्पांना स्मरण करावं. आहुती म्हणजेच काय, त्यांना आपल्या पूजेमध्ये आगमन म्हणजे त्यांना बोलवायचं आहे. आपण त्यांना उपस्थित राहा असं सांगायचं आहे. म्हणून ओम गण गणपते नमः स्वाहा, ओम गण गणपते नमः स्वाहा या पद्धतीने 11 वेळा म्हणावं. त्यानंतर दुसरंच म्हणजे गुरु आहुती, म्हणजे आपल्या गुरूंना स्मरायचं आहे. प्रत्येक सेवा ही गुरूंच्या शिवाय अपूर्ण राहते. म्हणून श्री स्वामी समर्थ स्वाहा, श्री स्वामी समर्थ स्वाहा 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप करावा. त्यानंतर आपली कुलस्वामिनी जी असेल ती, तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र तुम्हाला येत असेल तर 11 वेळा म्हणावा. कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे या यागासाठी. म्हणून ओम किंवा मग 99 मंत्र म्हणा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा 11 वेळा आपल्याला 99 मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला आता यागासाठी जे साहित्य आपण घेतलेलं आहे हे साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिक्स केलेलं साहित्याची आहुती द्यायची आहे. ही आहुती देत असताना नवग्रह स्तोत्र जे आहे नित्यसेच्या ग्रंथात ते दिलेलं आहे बघा. तर नवग्रह स्तोत्र जे दिलेलं आहे ते 1 वेळा आपल्याला म्हणायचं आहे आणि आहुती द्यायची आहे. आता ती बघा, नवग्रह स्तोत्र जे आहे ते 12 ओळींचं आहे. त्यामुळे आपल्याला 12 वेळा स्वाहाकार येईल, हे लक्षात ठेवा. तर
हे एक ओळी म्हटल्यानंतर आता तुम्हाला म्हणून दाखवते. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमोरीम सर्व पापग्नम प्रणतोस्मी दिवाकरन. स्वाहा स्वाहा म्हणून आपल्याला एक वेळा स्वाहाकार करायचा, एका ओळीला एक वेळा स्वाहाकार करायचा आहे. या पद्धतीने नवग्रह स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे. बघा, नवग्रह स्तोत्र म्हटल्यानंतर आपल्याला पुरुष सूक्त जे आहे ते एक वेळा म्हणायचं आहे. पुरुष सूक्त म्हणत असताना सुद्धा प्रत्येक ओळीला आपल्याला स्वाहाकार द्यायचा आहे. पुरुष सूक्त तुम्हाला जर संस्कृतमध्ये येत नसेल तर तुम्ही प्राकृतमध्ये म्हटलं तरी चालेल, किंवा तुम्हाला मोबाईलला लावायचं आहे तरी सुद्धा मोबाईलला लावून तुम्ही स्वाहाकार करू शकतात. पुरुष सूक्त एक वेळा म्हणा. पुरुष सूक्त हे बघा इथे 21 ओळींचं प्राकृतमध्ये दिलेलं आहे आणि संस्कृतमध्ये हे प्राकृतमध्ये आहे. संस्कृतमध्ये सुद्धा इथे दिलेले आहे पुरुष सूक्त. पुरुष सूक्त हे 16 ओळींचं आहे संस्कृतमध्ये. तर तोपर्यंत आपल्याला एक ओळ झाली की स्वाहा म्हणायचं आहे, स्वाहाकार करायचा एक एक ओळीला. अशा 16 स्वाहाकार येतील. त्यानंतर फलश्रुती येईल. जेव्हा विष्णू सूक्त म्हणजे फलश्रुती येणार आहे याची, तेव्हा आपल्याला नमस्कार म्हणजे हात जोडून बसायचा आहे, स्वाहाकार करायचा नाही. तर पुरुष सूक्त एक वेळा स्वाहाकार करावा. त्यानंतर पुढचं सांगेल तुम्हाला. बघा, पुरुष सूक्त झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला म्हणायचं आहे. विष्णू सहस्रनाम हे जे आहे 107 ओळींचं आहे. तर विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली म्हणावं. विष्णू सहस्रनामामध्ये 107 ओवी आहेत. त्यानंतर फलश्रुती येते तेव्हा हात जोडून आपल्याला बसायचं आहे. प्रत्येक ओळीला स्वाहा म्हणावं आणि स्वाहाकार करावा. तुम्ही मोबाईलला लावलं तरीसुद्धा प्रत्येक ओळीला तुम्ही स्वाहाकार करू शकतात. आणि त्यानंतर बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय स्वाहा असं 108 वेळा म्हणून स्वाहाकार करू शकतात, किंवा 11 वेळा तरी तुम्ही हा मंत्र म्हणून स्वाहाकार करू शकतात. या पद्धतीने करा. तसेच तुम्हाला सांगेल विष्णू गायत्री मंत्र जो असतो आपला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये, तो सुद्धा तुम्ही 108 वेळा किंवा 11 वेळा म्हणून स्वाहाकार करू शकतात. तर कुठलीही सेवा भगवान श्रीहरी विष्णूंची जो काही मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र म्हणून 108 वेळा किंवा 11 वेळा म्हणून तुम्ही स्वाहाकार करू शकतात. या पद्धतीने करा. या पद्धतीने आपल्याला विष्णू याग जो असतो तो आपल्या घरामध्ये करायचा आहे. प्रत्येक ओळीला स्वाहाकार करावं आणि या पद्धतीने याग आपण संपन्न करू शकतो. ठीक आहे. तर बघा, जो आपण हवन इथे करणार आहोत तर देवघरासमोर केला तरीसुद्धा चालतो. आणि जो हवन करत असतो तेव्हा आपल्याला त्या दिवशी जास्तीच्या समिधासुद्धा आपल्याला लागणार आहेत. आणि तुम्हाला सांगेल जे आपण यागासाठी जे साहित्य घेणार आहोत स्वाहाकारासाठी, ते साहित्यसुद्धा जास्त प्रमाणात लागेल, हे लक्षात ठेवावं. कारण हा हवन जास्त वेळ चालणार आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त थोड्या समिधा आणि गौरी प्रज्वलित केली. ते मात्र जेव्हा आपण मोठा त्या दिवशी याग होणार आहे 1 तास तरी लागेल. तर त्या दिवशी जास्त समिधा तुम्ही घ्या असं आवर्जून तुम्हाला सांगितलं. बघा, शांत झाल्यानंतर आपण इथे दूध शिंपडून याला शांत करायचं आहे. ओम शांती 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 असं 3 वेळा म्हणावं आणि हा हवन शांत करावा. फुलं असतील, पाटावरचे फुलं असतील हे निर्माल्यात टाका. गणपती बाप्पा, भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल म्हणजे बाळकृष्ण जे असेल ते मूर्त्या असतील, फोटो असतील हे जागेवर ठेवून द्या. कलशावरचा नारळ जो असतो तो प्रसादासाठी आपण वापरू शकतो. कलशातलं पाणी जे असेल ते रोपट्यांना टाका. नंतर नाणं सुपारी असेल ते आपण पूजेला वापरू शकतो. या पद्धतीने आपण करा तरीही चालेल. आणि साधी सोपी सेवा आहे, नक्कीच आपल्या घरामध्ये सगळ्यांनी करा. आता बघा, आपला याग झाल्यानंतर जी रक्षा असते ही आपल्या घरातील, बघा तुमचा घर जर बघा म्हणजे बंगलो असेल तर आपल्या बंगल्याच्या कंपाऊंड असेल किंवा घराच्या चारही बाजूंना ही रक्षा तुम्ही टाकू शकतात. किंवा मग बघा आपले झाड असतात, रोपटे असतात बरोबर, तर रोपट्यांमध्ये किंवा झाडांच्या बुंदाशी तुम्ही ही रक्षा टाकू शकतात. तुम्हाला थोडी वाटत असेल की थोडी रक्षा मला पाहिजे, की आपल्या घरामध्ये एखादी ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात, एका पुडीमध्ये ही रक्षा सांभाळून ठेवू सुद्धा शकतात. तर या पद्धतीने करा, हे सुद्धा चालेल. अजून तुम्हाला सांगेल बघा, ही आपण पूजा केल्यानंतर विष्णू याग ज्या दिवशी करणार आहोत तर त्या दिवशी आवर्जून तुम्हाला सांगेल तुम्ही अन्नदान नक्की करा. ब्राह्मण बाबांना बोलून तुम्ही जर करत असणार पूजा तर त्यांना जेवायला सांगा. जेवण केलं तर त्याचं पुण्य कधीच म्हणजे त्याचा विषयच नाही. जेवणाचं खूप पुण्यप्राप्ती मिळत असते, म्हणून त्यांनी जेवण केलं तर बरं, नाही केलं तर त्यांना शिदा द्या.
किंवा सप्तधान्य दान करा तुम्ही, या पद्धतीने करू शकतात. किंवा अन्नदान तुम्ही बाहेर करू शकतात, मंदिरांमध्ये अन्नदान करू शकतात, मंदिरामध्ये दक्षिणा देऊ शकतात. या पद्धतीने दानधर्म करा. किंवा एखादी स्त्री आली तर तिची ओटी भरा. या पद्धतीने नक्कीच विष्णू याग ज्या दिवशी तुम्ही करणार आहे त्या दिवशी या पद्धतीने तुम्ही थोडं दानधर्म करा त्या दिवशी, असं अवश्य सांगेल. आणि जी पूजा असेल ती पूजा मांडणी तुम्ही अशीच्या अशी ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी तुम्ही उचलू शकता. आणि आपल्या घरामध्ये विष्णू याग हा व्हायलाच पाहिजे. या महिन्यामध्ये आवर्जून सांगेल, एक तरी याग तुमच्या घरामध्ये करा. कधीही करा. पौर्णिमेला शक्य झालं तर पौर्णिमेला करा, नाही शक्य झालं तर कधीही करा. कोणताही वार, कोणतीही वेळ असू द्या, त्या दिवशी आपल्याला नियम काय पाळायचे, तर मांसाहार त्या दिवशी आपण तर करणारच नाही, ही पूर्ण म्हणजे शाश्वती आहे सगळ्यांची. पण त्या दिवशी ब्रह्मचर्य पालन आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे. मांसाहार टाळावा. नंतर तुम्हाला सांगेल, परान्न घेऊ नका त्या दिवशी तरी. निदान तुम्ही जो म्हणजे याग करत असणार त्यांनी परान्न घेऊ नका. आपल्या घरातील इतर व्यक्ती जर बसत असतील यागाला तर अतिउत्तम, सोन्याहून पिवळं. आणि जर नाही बसत असणार तर जोडीने बसा, नवरा बायको तरी चालेल. नाही जोडीने बसले तर एकटी स्त्री किंवा एकटा पुरुषसुद्धा हा याग जो असतं हे करू शकतात. ठीक आहे. आता मंत्रस्तोत्रांचं राहिलं तर मंत्रस्तोत्र, तुम्हाला काही मंत्रस्तोत्र नाही आले यागामध्ये तर तुम्हाला सांगेल, जे मंत्रस्तोत्र तुम्हाला जमत नाही ते मोबाईलला लावून द्या. आणि तेव्हा मोबाईलला एक कडवं झालं, आपल्याजवळ आपला ग्रंथ असतोच, तिथे बघत असतो. एक ओळ झाल्यानंतर आपण तिथे स्वाहा करायचं, स्वाहा म्हणायचं आणि स्वाहाकार करायचा. या पद्धतीने करा. आपण जेव्हा आपण बसत असतो यागाला, एका वेळी बसलं की तिथून उठू नका, असं अवश्य सांगेल. यागाला बसत असताना आपलं तोंड पूर्वेकडे येईल, या पद्धतीने आपण याग करावा. किंवा तुम्हाला सांगेल पश्चिमेकडे येईल, या पद्धतीने आपण बसावं. दक्षिणेकडे आपलं तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यावी. या पद्धतीने तुम्ही छोटासा विष्णू याग आपल्या घरामध्ये नक्कीच करावा. चला मग, सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते, भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.